4 भिक्षू होते. त्यांनी एका आठवड्यापर्यंत काही न बोलता आपण 4ही जणांनी मौन धारण करायचं असा निर्णय घेतला. त्यांनी असं ठरवलं की एका आठवड्यापर्यंत आपण काही नाही बोलायचं, एका ठिकाणी जाऊन ध्यान करायचं. आणि ते 4ही जण मौन धारण करण्यासाठी निघाले आणि त्यांनी त्यांच्या ध्यानाचं प्रतीक म्हणून एक मेणबत्ती लावली, जेणेकरून तिला बघून त्यांच्या लक्षात येत राहील की आपल्याला काही बोलायचं नाही, आपल्याला ध्यान करायचं. आणि त्यांनी त्यांच्यासमोर ती मेणबत्ती लावून ध्यान करायला सुरुवात केली. जसंही थोडा वेळ झाला, दुपार झाली, संध्याकाळ झाली आणि ती मेणबत्ती छोटी होत गेली, संपत गेली. आणि एक वेळ अशी आली की ती मेणबत्ती संपून विझून गेली. हे बघून त्यातला एक बुद्ध भिक्षू म्हणाला, अरे, ही मेणबत्ती विझून गेली. हे ऐकून त्यातला दुसरा भिक्षू म्हणाला की अरे, आपण तर ठरवलं होतं की आपल्याला काहीही बोलायचं नाही, तू तर बोलून टाकलं. तितक्यातच तिसरा भिक्षू म्हणाला, अरे, आपल्याला एका आठवड्यापर्यंत काहीच बोलायचं नाही. आणि या तिघांचंही बोलणं ऐकून चौथाही बौद्ध भिक्षू म्हणाला, तुम्ही तिघांनीही तुमचं वचन मोडलं, तुम्ही बोलायला लागलात. असं करत करत ते 4ही जण बोलले. कोणीही त्यांचं वचन पाळलं नाही. एक आठवडा तर दूरच, पण ते एक दिवसही न बोलता राहू शकले नाही. तर मित्रांनो, त्या 4ही जणांच्या बोलण्याचे वेगवेगळे कारण होते, पण त्यांच्या एकाच्याही बोलण्यात काही तथ्य नव्हतं. प्रत्येकाला स्वतःचं काहीतरी सांगायचं होतं की जे सांगितलं जरी नसतं ना तरी काही फरक पडला नसता. पण नाही, प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायचं असतं. मनात विचार आला की तो मनात न ठेवता लगेच बोलायचा असतो. मग त्या विचारात काही तथ्य असो किंवा नसो याचा लोकांना काहीच फरक पडत नाही. ज्या आश्रमात ते 4ही जण ध्यान करण्यासाठी गेले होते, त्याच आश्रमात त्यांच्या अजून थोडं बाजूला अजून एक बौद्ध ध्यान करत बसला होता. तो यांचं सगळं काही बोलणं ऐकत होता, पण त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. तो फक्त त्याचं ध्यान करत राहिला. तो एकही शब्द बोलला नाही आणि बाकीच्या 4 जणांकडे त्याने लक्ष देखील दिलं नाही. तो फक्त त्याचंच ध्यान करत राहिला आणि त्यानं शांत राहून या 4ही जणांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की बरेच जण नको त्या ठिकाणी नको ते बोलल्यामुळे किंवा गरजेपेक्षा जास्त बोलल्यामुळे त्यांची व्हॅल्यू स्वतःच कमी करून टाकतात. एक समजदार व्यक्ती कोणाच्याही न मागता विनाकारण त्यांना सल्ला देत बसत नाही, कारण त्यांना माहीत असतं की कोणाला न मागता सल्ला दिल्याने समोरचा व्यक्ती आपल्याला इरिटेट होऊन जातो. की आपण आजकाल लोकांना आपला प्रॉब्लेम सांगितला नाही की आपण त्यांना लगेच सोल्युशन देत बसतो. बघा, बऱ्याचदा कोणी आपल्याला प्रॉब्लेम सांगतंय ना, तर त्यांना फक्त इतकंच हवं असतं की त्यांचं आपण फक्त ऐकून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी प्रत्येकाला हे हवं नसतं की आपण त्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. प्रत्येक वेळी आपण त्याच्याशी गरजेपेक्षा जास्त बोललं पाहिजे असं काही नसतं. कारण बऱ्याच केसेसमध्ये जेव्हा लोक आपल्याला काही प्रॉब्लेम सांगत असतात ना, तेव्हा त्यांना हेच हवं असतं की समोरच्याने फक्त माझं ऐकून घ्यायचं, त्यानं काही सल्ला द्यायला नाही पाहिजे, त्यानं मला कुठलंही सोल्युशन नाही सांगितलं पाहिजे, त्याने फक्त आणि फक्त माझं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांना फक्त इतकंच हवं असतं. कारण आपण त्यांना जो काही सल्ला देणार, जे काही सोल्युशन देणार असतो ना, ते कुठेतरी त्यांनाही माहीत असतं. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा फक्त सांगायचं असतं, कुणाचंही काही ऐकायचं नसतं. पण आजकाल ऐकून घेणं हे प्रत्येकाला जमत नाही. मुळात प्रत्येकाला फक्त स्वतःच बोलायचं असतं, फक्त स्वतःच्या भावना व्यक्त करायच्या असतात. कोणालाही समोरच्याचं ऐकून घेण्यात काही एक इंटरेस्ट नसतो. म्हणून आपण प्रत्येक वेळी कुणाही समोर विनाकारण बडबड करत बसण्यापेक्षा शांत राहिलं पाहिजे. लोकांनी आपल्या बोलण्याची वाट बघितली पाहिजे. म्हणजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी शांत राहिलं पाहिजे. गरज आहे तिथं आपण बोललंच पाहिजे आणि विनाकारण नाही. काही जण विनाकारण बोलतात आणि स्वतःची व्हॅल्यू ते स्वतःच कमी करून घेतात. मित्रांनो, थोडक्यात आपणही समजून घेतलं पाहिजे की आपण विनाकारण बोललं नाही पाहिजे. आपली व्हॅल्यू आपण स्वतःच कमी करून घेतली नाही पाहिजे. आपण गरजेचं तिथं गरजेपुरतंच बोललं पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.